जय शबरी माता, जय आदिवासी, जय महाराष्ट्र। तर हा व्हिडिओ माझ्या ऊसतोडी कामगारांसाठी आहे। आज मला रात्री फोन आला की कर्नाटकमध्ये आपले 40 कोयते अडकून राहिलेले आहेत आणि त्या लेबरांकडून 6 महिने काम करून घेतले आणि त्यांचे 2 पोरं रात्री उचलून त्या गाडी मालकांनी त्यांच्या तिकडे त्यांनी किडनॅप करून ठेवलेले आहेत। का की कम त्या 40 कोयत्यातले काहीतरी मला वाटतं 3 का 4 कोयते पळून गेले म्हणे आणि त्या लोकांना सांगतायत की तुम्ही एका पायावर पैसे ठेवा, इथं लगेच पैसे ठेवायचे, मगच हे पोरं सोडू म्हणे आम्ही। आज एवढं काय महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर आज मजुरांवर एवढं अन्याय व्हायला लागलाय। ऊसतोडी कामगार जे महामंडळ आहे ते काय करून राहिलं? गोपीनाथ मुंडे यांनी एवढं मोठं महामंडळ तयार केलं ऊसतोडीचं आणि आज विचार करा, ऊसतोडी कामगारचे अध्यक्ष शरद पवार साहेब, आज तुम्हाला मी माझं सांगण्याचा उद्देश आहे, मजुरांवर अन्याय व्हायला लागला तुमच्या बारामतीमध्ये। बारामती असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, अक्षरशः लेबरांना या गाडी मालकांनी त्यांच्या घरामध्ये कोंडून ठेवले। यांच्या चौकशा झाल्या पाहिजे। मजुरांना सोडायला उपाशी तापाशी आज 15 दिवस झाले, 8 दिवस झाले, त्यांना खायला भेटाना, त्यांना आज कोंडून ठेवले लेकरं बाळांना। आज तुमच्या त्या पंढरपूर मधून लेबर पाय पाय घरी निघल्यात 70 कोयते। मी शबरी माता ऊसतोडी कामगार असोसिएशन अहमदनगर आज या ऊसतोडी कामगारचा अध्यक्ष असून मी महाराष्ट्रातल्या तमाम ऊसतोडी कामगारांना सांगतो, कोयते तुमच्याकडं, खरंच कोयत्यांनी मारा यांना। जर तुम्हाला 6 महिने तुम्ही काम करून जर तुम्हाला सुटका देत नसाल तर तुम्ही सांगितलं होतं का गाडी मालकांना 4-4 कारखान्यातून पैसे घ्यायला? 4-4 कारखान्यातून पैसे घेतले त्या लोकांनी, त्या कारखान्यांना ऊस नाही गेल्यानंतर मला सांगा आज ते कारखानेवाले यांना त्रास करणार नाहीत का? यांना त्रास सुरू झाला, त्यांनी लेबरना त्रास करायला सुरू केलाय। आज ह्या गोष्टी घडायला लागलेल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणून मी महाराष्ट्रातले जळगाववाले असतील, आपले धुळ्याचे असतील, अहमदनगरवाले, नाशिकवाले, औरंगाबादवाले जेवढेही लेबर असतील, मी माझी नम्र विनंती राहील तुम्हाला, मी तुम्हाला बार 1 वर्षापासून सावध करत होतो की या गोष्टी काही घडणार आहेत। या कारखान्यातून खूप या लोकांनी पैसे घेतल्यात आणि लेबरच पुरवले नाहीत यांनी। म्हणून माझी विनंती की जे लेबर अडकवलेले आहेत, हे लेबर जर लवकर सोडले नाहीत तर मी आता मुंबईला जातो आणि मुंबईमधून काय करायचं ते करतो मी आता। ज्यांनी बी लेबर अडकून ठेवले यांच्यावर कारवाईच व्हायला पाहिजे। तुम्ही कसा लगी